आळसोरीचा माझ्या घरी होऱ्या गाऊनी स्वरात दासी कधीच्या घरात दळदळी सख्याची हरी दळदळी सख्याची हरी आळसोरीचा माझ्या घरी विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या
महादेवाचं भजन करा, ज्ञानोबांचं भजन करा, तुकोबांचं भजन करा, ज्यांचं जमतंय त्यांचं करा, तर काही लोक म्हणतील महाराज आम्ही काम धंदा करायचं का देव करा तुमच्या सोडले तुम्ही करायचं आम्ही कशाला हे करू पण कामामध्ये सुद्धा भजन करताय कामामध्ये काही म्हणा रामा भजन काम करताना सुद्धा भजन करत जावायला मिळत चपात्या कोणाला करता हातानं मग कोणाला म्हणायचं आपण काम हातानं करतो का कोणाला करतो हातानं करतो कोणाला म्हणत भजन करत करत काम होतं काम कसं सारायचं म्हणून या ठिकाणी योजनाला आम्हाला महत्व द्या तुमच्या जीवनात शेवटचं सांगितलेलं आहे तुम्हाला काही लोक म्हणतात पैसा कमवा यात गैर नाही पैसा सगळ्याला कमवायचा आहे महाराजापासून बसण्यापासून सिस्टीम आल्यापासून विठ्ठल तुम्ही सोडली तर सगळ्याला पैसे कमवायचे सगळ्याला कमवायचे पैशाच्या मागे सगळे पण लोक काय म्हणतात पैसा जवळ ठेवा वाईट काळात कामाला येईल तर वाईट काळात माणसं कामाला येते का नाही सांगता पैसा कामाला येतो पण पैसा जवळ ठेवा वाईट काळात कामाला येईल माझं म्हणणं असं आहे राजाभाऊ भजन नामचिंतन देवाचं जवळ ठेवा वाईट काळाला संपूर्ण असणारे गुरुदेव कामस्कर चांगलं खा चांगलं प्या चांगलंच प्या बरं का फिरणारे राहते पण चांगलं खाऊन घेऊन राहा अगदी भंडारकरांच्या आशीर्वादाने जर हा कार्यक्रम होतोय तर या ठिकाणी त्यांचं एकच म्हणणं आहे की व्यसनमुक्ती देश झाला पाहिजे व्यसनमुक्ती आपला महाराष्ट्र झाला पाहिजे आपला व्यसनमुक्ती सदाचारी युवक हाच खरा समाज सुधारेल त्याला सत्याची पत्रिका वाचा एवढा मंत्र जरी आपल्याला कळला ना तर जीवन सार्थक आहे जीवनात भले भजन नाही करायचं जमलं तरी चालेल महाराजाच्या पाया पडायला नाही जमलं तरी चालेल पण कुठलं व्यसन करू करा धर्माची सेवा करा जाती जाती वेगळं होण्यापेक्षा धर्मानं एकत्र या एकत्र राहा त्या बापाच्या संस्काराला लाथ मारून पळून जायची हिंमत कधीच करू आजकालच्या युगात पोरं जेवढे चुकतात ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त पोरी चुकतात मी पण तुमच्यातले मला माहिती आहे काही पोरी म्हणतात आमच्या बापाला मान्य नाही आपलं प्रेम बापाला मान्य अगं मान्य नव्हतं तर केलं कशाला तुला माहित होतं बापाला चालणार नाही तुला माहित होतं बापाला शोधणार नाही बाप तोंडातून हातात आहे माहित होतं का गेली पोराला भेटायला का गेली काय केलं चुकीचं होतं माहित होतं तरी केलंच मग मला एक सांगायचंय प्रत्येक बाप लोकांना की पोरांना खाया प्यायचं पुरवण्यापेक्षा एकच सांगा काय दादा तुला खाय प्यायला देतोय माझी एवढी ऐपत तुला ऐपतीच्या बाहेर जाऊन सगळं देतोय तुला गाडी द्यायची माझी ऐपत नाही काय रे तू आज स्कूटीवर शिकायला जाते तुला पाहिजे असा ड्रेस मिळतोय पाहिजे ती प्रत्येक गोष्ट मिळते तुला देण्यासाठी माझा किस्सा एवढा भरलेला नाही ग पण फक्त एक करता येईल काय नको करू जेवढं मी तुला देतो ना त्याची फक्त जाण आणि बापाची इज्जत तेवढी सांभाळ बाकी केले ना मला नवल वाटतं आम्ही काय करतो अक्कलकोटमध्ये आमचं अक्कलकोटच्या खाली कीर्तन होतं अक्कलकोटच्या खाली मी असं सांगितलं की पोरींना हे थांबवलं पाहिजे तुम्ही शिका ना मोठं व्हा नाही बाप आजकालचे आईबाप म्हणते पोरीचं लग्न करायचं नाही पोरगी शिकवायची म्हणून तर हे आमचे बिना लग्नाचे राहिले का जी ती म्हणते पोरगी शिकवायची सगळे पोरीला शिकवायला चांगली गोष्ट आहे वाईट म्हणत नाही आपले आईबाप जर शिकवायला गेले तर शिका शिक्षण नाही शिकवायला तर ते शिवण काम असतं ते
पोरगी माझी मागं ते दिलं. पोराचा लाड केला मला, पोरीचा लाड केला. पोरगी म्हटली कॉलेजला जायला मला स्कूटीने बुलेट पाहिजे, ते पण काळ्या कलरचे पाहिजे, ते पण अशी पाहिजे. सगळं तिचं म्हणण्यासारखं केलं. पोरगी म्हटली बाबा मला ते 20,000चं ते तसलं इंजेक्शन वाला कुत्रा आहे मला ते पाहिजे. आणि दिलं पोरीला. पोरीचा मध्ये वाढदिवस झाला. महाराज वाढदिवसाला पोरीनं 50,000चं तसं पोलीसगाव इंग्लंडमधल्या पोरी घातलं मग तसला त्या फोनवरनं दाखवला तसला पोरीसाठी बनवून घेतलं. काही कमी केलं नाही. आणि आज ती पोरगी दुसऱ्या पोरात जाऊ द्या म्हणते जाऊ द्या का तर पोरीचा जीव महत्वाचा आहे. आम्हाला वाटलं होतं काय कुठं तर काय झालं काय, पण आम्हाला काय वाटलं होती म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलीस स्टेशनमध्ये दोघांना जेव्हा आणलं, पोलीस स्टेशनच्या पायावर चढतोय न चढतोय तोपर्यंत पोरगी माझ्याकडे बघून काय म्हणते मला माहिती आहे का, ह्या बाबाला गेले सुरू. ज्या बापाला सांभाळलं त्या बापाला आज बोलायला लागली माझी पोरगी महाराज. त्या क्षणी सगळं केलं मागीत गेल्यासारखं वाटतं. ह्या बाबानं केलं ना तरी काय वाटलं नाही. कारण ती आग दिलं आणि आग दिलं पोलीस साहेबाला त्या पोरीला तिथं दिवाळी ती सगळे आमचे मित्र होते ते सगळे जमले होते. त्यांना पोरी काय म्हटली माहिती का, इथून पुढे याला सांगा याचा माझा काय संबंध, याचा माझा बापा म्हणते याचा माझा काय संबंध नाही. आणि पोलीस साहेब देवायचे साहेब तुम्ही आमचा त्यांचे मित्र, पण इथून पुढे मला याला जर काय झालं तर सर्वस्वी जबाबदार माझा बाप असेल. ज्या पोरीनं सगळ्यांना अपेक्षा धरली त्या पोरीला काय करेल मी असं तिला वाटतंय. पिक्चरची गोष्ट लई वेगळी पायावर, पिक्चरची गोष्ट लई वेगळी. बापाला इज्जत प्रिय असते तर तुमच्या जीवापेक्षा नाही. बापाला सगळ्यात लाडकी लेक असते. लेकीसाठी जीव तुटतो ग त्याचा, तुटतो काय असतं त्या बापाला. बापाला वाटतं माझ्या लेकीने माझ्या जवळ राहावं, नांदायला गेली ना यावं. तुम्ही बोलून गेलं येऊ शकणार आहे का नांदायला? बापाला लाड करून गेला ना, बापाला म्हणणार आहे रक्षाबंधन आली घ्या साडी, नाही म्हणू शकणार का? बापासाठी प्रत्येक बापासाठी फाटक्या धोत्रावाला असू द्या, फाटक्या कपड्यावाला असू द्या, तर कडक कपड्यातला बाप, प्रत्येक बापाला लेक हे राणीसारखे असते. राणीसारखे सांभाळतो ग बाप आपल्याला. का लेक सुद्धा लेक बापाला लेक मध्ये दुसरी आई असते. ज्यांना ज्यांना लेक आहेत ना लय भाग्य म्हणायची, लय भाग्य. तर संस्कृत काळ जुनी माणसं सांगायची काय, पोरगा पोटाला येतो जेव्हा बापाचं काहीतरी गुण असतं ते गुण फेडण्याकरता मुलगा जन्माला येतो. आणि मुलगी पोटाला येते का बापाची पुण्याई वाढवण्याकरता मुलगी पोटाला येते. भाग्याची गोष्ट आहे. म्हणून तिचं जणू आईचा सहवास तिचं बाजूला बसन, जणू आईचा सहवास तिचं बाजूला बसन. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गळ्याचं चंदन. एक असं संस्कारानं प्रेमानं जवळ करणारी, प्रत्येकाला मायेनं टिकवून ठेवणारी असावी. मुलांना चांगले संस्कार द्या, चांगलं वागा, चांगलं बोला, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. तुकाराम तुकाराम तुकाराम.
हे 24वे वर्ष आणि 24व्या वर्षातील आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी काय घडते. आता ज्ञानेश्वरीबद्दल बोलायचं झालं तर त्या आपल्याला नवीन नाट्य जोड ठेवावा, कारण त्याची बरीच कीर्तनसेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी आपल्या या व्यासपीठावरचे कीर्तन झालं होतं, त्याच्याबद्दल गावात झालं होतं आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणाला झालं होतं. आणि त्यावेळी बऱ्याच लोकांची इच्छा झाली माऊलीचं ताईचं कीर्तन घ्या, आणि म्हणून मी बोललो महाराजांनी त्याने दिली आणि आज खूप सुंदर असं चिंतन त्यांनी मांडलं. आता सध्या झी टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भारतभर नवीन नवीन ज्या ठिकाणी हा चॅनल दिसतो पर्यंत त्यांची कीर्तन सेवा आज त्यांनी त्या लोकांनी पाहिलेलं आहे त्यांना. आणि त्या कीर्तन करतात ते नवत नाही, त्यांच्या पाठीमागे त्यांची बहीण काय बघा सिद्धीताई गाडी म्हणून ती बी आता मुलगी 30 कीर्तन चांगल्या प्रकारे कीर्तन करते. यासाठी सर्वांनी काय आदरणीय विजय महाराज घाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कोळी कन्या पुत्र होत गेले सात्विक अशा कोळी कन्यांनी चांगल्या प्रकारचं संस्कार केलं आणि खूप सुंदर असं चिंतन त्यांनी मांडलं. त्याबद्दल आपल्या पारायण मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आमच्या बरोबर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या साथीला साथ दिली आपल्या पारायण मंडळाची सगळी व्यासपीठ मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी खूप सुंदर अशी साथ प्रत्येक कीर्तनात देतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपले विठ्ठल रुक्मिणी आहेत, आमचे चौकदार साहेब आहेत, मेडिकल यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त